तर मागच्या वेळेला 100पेक्षा जास्त लढलो होतो आम्ही. किंवा 100 तर द्या आता, त्या मिळाल्याच पाहिजे, ते आमच्या हक्काचे आहेत. नाही तर मग सगळे आमच्याच. भाजपाच्या ज्या जागा होत्या त्या 2 महिने अगदीच जाहीर झाल्या. पण एकनाथ शिंदे यांना ज्या 15 जागा दिल्या गेल्या त्या अतिशय शेवटी दिल्या गेल्या. सगळ्या ठिकाणी भाजपचे लोक उठले की नाही ही जागा आम्हालाच हवी, आमचीच आहे. पण अगदी एकनाथ शिंदेच्या मुलाची देखील श्रीकांत 2दा खासदार असताना त्यांची जागा ही देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करायला लागली. मोठं आश्चर्य आहे ते. दुर्दैवानं भाजपच्या काही मंडळांच्या हट्टापोटी शिवसेना भाजपचं युतीचं नुकसान झालं, फक्त शिवसेनेचं नाही. की दादा थोडे शिवसेना आले असते तर त्यांना 9 मंत्रिपद मिळाली, ती आम्हाला मिळाली असती. आमचे महाडचे आमदार गोगावले आहेत, तो बिचारे जॅकेट घालून कधीपासून थांबले. कालच शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन साजरा झाला. या सोहळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि चर्चेत असलेलं भाषण ते म्हणजे रामदासजी कदम यांचं होतं. आपल्याबरोबर आता स्वतः रामदासजी कदम आहेत. आपण त्याच भाषणाबद्दल आणि त्यांच्या मुद्द्यांबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार. काल आपलं जे भाषण होतं त्या भाषणामधून आपण जे काही मत मांडलं त्याच्यानंतर कोणी बोलो नको बोलो, समोर जे शिवसैनिक होते त्यातून शिट्ट्या पडल्या, टाळ्या वाजवल्या गेल्या, तुम्हाला जाहीर समर्थन दिलं गेलं. काय वाटतं शिवसैनिकांच्या मनातली भावना तुम्ही बोलून दाखवली काल? मला असं वाटतं काल मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांना मी हात जोडून विनंती केली की लोकसभेमध्ये जागा वाटपाबाबत जे राजकारण झालं थोडंसं ते भविष्यामध्ये होता कामा नये. आपण शक्य असेल तर मलाही घेऊन जा मोदी साहेबांकडे, शहा साहेबांकडे, मी त्यांना विनंती करून हात जोडून. कारण भाजपाच्या ज्या जागा होत्या त्या 2 महिने अगदीच जाहीर झाल्या. त्यांना ती संधी मिळाली सगळ्या उमेदवारांना काम करण्याची. पण एकनाथ शिंदे यांना ज्या 15 जागा दिल्या गेल्या त्या अतिशय शेवटी दिल्या गेल्या. आणि त्या 15 जागाबाबत सगळ्या ठिकाणी भाजपचे लोक उठले की नाही ही जागा आम्हालाच हवी, आमचीच आहे. ठाणं आमचंच आहे, कल्याण आमचंच आहे, नाशिक आमचंच आहे, हिंगोली आमचंच आहे, रायगड आमचंच आहे, रत्नागिरी आमचीच आहे. हे जे झालं ते अतिशय गुन्हास्पद होतं असं मला वाटतं. आम्ही विश्वासानं तुमच्यासोबत आलो आहे, अतिशय विश्वासानं तुमच्यासोबत आलो आहे. आणि असं असताना काल हे सगळं चित्र लोकसभेच्या बाबतीत घडलं, ते घडायला नको होतं. एकनाथ शिंदेंच्यावरती जबाबदारी दिली असती, आणखी 5 सीट आमच्या वाढल्या असत्या आणि मोदीजींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे असं चांगलं चित्र आपल्याला दिसलं असतं. पण दुर्दैवानं भाजपच्या काही मंडळांच्या हट्टापोटी शिवसेना भाजपचं युतीचं नुकसान झालं, फक्त शिवसेनेचं नाही, फक्त शिवसेनेचं नाही. भाजपच्या जागा जाहीर झाल्या तिथं एकही शिवसैनिक कुठला नाही की जागा आम्हाला हवी म्हणून. कुठंच घडलं नाही. अगदी अमरावतीला पण शेवटी हर्सू साहेब म्हणते ठीक आहे, ते सहंड झाले. पण अगदी एकनाथ शिंदेच्या मुलाची देखील श्रीकांत 2दा खासदार असताना त्यांची जागा ही देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करायला लागली. मोठं आश्चर्य आहे ते. आणि म्हणून मी माझ्या पोटामध्ये होतं ते माझ्या ओठावरती आलं आणि मी ते बोललो, मला मान्य आहे. पण त्यामध्ये कुठेही शिवसेना भाजपमध्ये कटुता यावी, युतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडावा असा कुठलाही उद्देश माझा नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे. जे लोकसभेत झालं ते विधानसभेत होता कामा नये. विधानसभेत देखील आम्हाला 100 जागा द्या आणि या आपण आधीच बसू म्हणजे तुम्हालाही काम करता येईल, आम्हालाही काम करता येईल, दादांना काम करता येईल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपण सत्ता आणू. पण एकूणच जे चित्र तयार झालं होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की एकनाथ शिंदेंना खूप धडपड करावी लागत होती, ही जागा आमची आहे, ही जागा आमची आहे, इथे मी ताकद आहे, इथे ताकद आहे. तर हे जे चित्र निर्माण केलं गेलं ते एका सर्वेच्या बळावर भाजपने सांगितलं होतं की इथे हा उमेदवार बदला, तिकडे तो, जसं की राजश्री पाटील असतील, भावना गवळींच्या जागी त्यांचं नाव दिलं, दुसरीकडे विदर्भातले देखील काही. तर काय वाटतं हा जो सर्वे आहे हे प्रकरण तुम्हाला पटलंय का सर्वेचं? मला वाटतं आता भाजपला देखील पटलं नसेल ते. आणि तो सर्वे जर परफेक्ट असता तर त्यांच्या जागा पडल्या नसत्या. मग फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी तो सर्वे होता का अशी शंका तर मनामध्ये येते ना. आणि एकनाथ शिंदे सक्षम होते ना, ते सक्षम होते.
तुम्ही त्यांच्यावरती लादलं नाही, ही बदलाच. भावना गवळी नकोच, हेमंत पाटील नकोच, तो नाशिकचा आमचा हेमंत गोडसे नकोच. तुम्ही का सांगताय? तुम्ही जाहीर केला त्यातला आम्ही कुणाला म्हटलं का हे नको म्हणून? आणि हा सगळा अगदी एबी फॉर्म देण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सगळा खेळ चालला होता आणि सगळा वेळ निघून गेला त्यामध्ये. नाही तर आणखी 4-5 सीट निश्चितपणे आल्या असत्या आणि मोदीजींना अपेक्षित होतं महाराष्ट्रामध्ये यश, ते मिळालं असतं आपल्याला. एक आणखीन मत तुम्ही व्यक्त केलं, जे संघाने देखील जे मत व्यक्त केलं होतं की अजित पवार हे महायुतीमध्ये नको ह्याला, किंवा ते थोडे उशिरा आले असते विधानसभेत तर चाललं असतं. तुम्ही देखील काल तेच म्हणाल. काय त्याच्या मागचं काय नेमकं आहे? माझा बोलण्याचा उद्देश तो नव्हता, अजिबात तो नव्हता. अजितदादांना मी जवळनं ओळखतो. अजितदादा एक नेता असा आहे की सकाळी 6 वाजता उठून तो माणूस कामाला लागतो. प्रशासनावरती प्रचंड त्यांची पकड आणि ताकद मी पाहिले जवळनं. त्यावरून माझं दुमत काही नाही. माझं म्हणणं एवढंच होतं की दादा थोडेसे उशीर आले असते तर त्यांना 9 मंत्रिपद मिळाली, ती आम्हाला मिळाली असती. आणि एकनाथजी शिंदे यांनी ज्यांना शब्द दिला होता तो त्यांना त्यांचा शब्द पाळता आला असता. अगदी उदाहरण द्यायचं झालं होतं, मगाशी मी सांगितलं आमचे महाडचे आमदार गोगावले आहेत, तो बिचारा जॅकेट घालून कधीपासून थांबलाय तो. अगदी एकच उदाहरण देईन तुम्हाला मी असं. आणि म्हणून दादा जर थोडे लेट आले असते मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तर शिवसेना भाजपची मेजॉरिटी होती, कुठेही अडचण नव्हती, आम्हाला कसली अडचण नव्हती. तर मंत्रिपद आम्हाला मिळाली असती, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची बांधणी अधिक चांगल्या पद्धतीने आम्हाला करता आली असती. एवढा फक्त माझा उद्देश त्यामागचा होता. बाकी कुठलाही उद्देश या महायुतीमध्ये खेळा टाकण्याचा उद्देश माझा अजिबात नाही. पण एक स्टॅटिस्टिक्स आहे ते सांगतंय की म्हणजे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे, दादांचे ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी देखील आपल्याला मताधिक्य मिळालेलं नाही आहे. जिथे मंत्री आहेत त्या ठिकाणी देखील मताधिक्य, तर थोडासा फटका बसला लोकसभेला, किंवा त्यांचा वापर किंवा त्यांचा जसा एकत्र आल्याच्या मागचा जो उद्देश होता तो साध्य झाला नाही. नाही, त्या बाबतीमध्ये मला आज काय बोलायचं नाही. आम्ही सगळ्यांनीच आमचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आम्ही आता पराजयाचा त्या बाबतीमध्ये अभ्यास केला पाहिजे. आपण कुठं कमी पडलो त्याचा आम्ही प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे. आम्ही केला पाहिजे, भाजपने केलं पाहिजे, दादानी केलं पाहिजे. त्या बाबतीमध्ये मी कुणाला दोष देणार नाही, कुणावरती टिप्पणी करणार नाही. माझा उद्देश फक्त एवढाच होता मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत, बाकी कुठला नव्हता. आता तुम्ही काल म्हणजे विधानसभेचं काल रणशिंग फुंकलेलं गेलेलंच आहे, विधानसभेचा प्रचार वगैरे सगळं सुरूच झालेलंच आहे, आणि पहिली मागणी तुमची सगळ्यात आहे की 100 जागाच्या संदर्भामध्ये आताच बैठक घेऊन आपण कामाला लागूया. तर या 100 जागा लढवायच्याच हे निश्चित झालं, कारण की आता 40 आमदार आपल्याबरोबर आहेत. शिवसेनेने ज्यावेळी 50 आमदार आहेत ना, 40 आमदार अधिक 10 पक्ष, 50 आमदार आमच्याकडे आहेत ना. आणि मागच्या वेळेला आम्ही 100पेक्षा जास्त लढलो होतो ना. यावेळेला देखील बघा, उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढल्या, मग तुम्ही आम्हाला 21 जागा का दिल्या नाहीत? याचं उत्तर भाजपकडे आहे नाही. मागच्या वेळेला जितक्या जागा आम्ही लढलो तेवढा आम्हाला तुम्ही द्या ना तुम्ही. चूक काय त्यामध्ये? चुकीचं काही नाही. तेव्हा आत्तापासून आपण हा निर्णय घेतला तर लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होता नाही, तर तुलाही नाही मलाही नाही असं होता कामा नये. शेवटी महाराष्ट्रामध्ये सत्ता आम्हाला आणायची आहे, ती महाराष्ट्राच्या हितासाठी आणायची आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. आता बघा ना, या 2-2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांनी चांगले निर्णय, लोकाभिमुख निर्णय घेतले चांगले, जे मागच्या 5-10 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. आणि म्हणून तशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा एकदा शक्यतो लवकर आपण विधानसभेचं बसू, जागा वाटपत होऊ देत आणि सगळे कामाला लागू. पण किती जागा हव्या, म्हणजे किती जागा असायला पाहिजे ना? शिवसेनेला आम्हाला तर मागच्या वेळेला 100पेक्षा जास्त लढलो होतो आम्ही. मग आम्हाला किंवा 100 तर द्या, आता त्या मिळाल्याच पाहिजे, ते आमच्या हक्काचे आहेत. नाही तर मग सगळे आमच्याच. त्यात भाऊ म्हणतोय त्या दोघं वाटून खाऊ ना, अडचण काय? भाऊ विषय निघाला म्हणून मोठा भाऊ छोटा भाऊ अनेक वर्षापासूनचा वाद आहे. एकदा काय ते वाद व्हायला हो, आपण सगळे एक आहोत. आपल्याला एकत्र येऊन सत्ता आणायची आहे, एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, एकत्र राहून आपल्याला मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचा आहे. तर हे वाद होता कामा नये असं माझं प्रामाणिक मत आहे. बिलकुल मत आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर अतिशय परखडपणे आणि स्पष्ट मत हे
रामदासजी कदम यांनी व्यक्त केलेलं आहे. आता त्यांच्या मतानंतर शिवसेनेमध्ये भाजपमध्ये पुन्हा बैठका नक्कीच होतील. जागा वाटपासंदर्भात नेमका काय निर्णय होतोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.